ही माझी बहीण. हॅलो बाय. ठीक आहे, नको नको आहे बाबा, लोकांना जायचंय. हा थांब थांब, कचऱ्याचं काहीतरी संधन करतात ना. खत 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 खत. हा तू पकडून बस, नाही तर त्या खतात जाशील. तेव्हा इथे ऍक्सिडेंट झालेला आहे. अरे म्हणून जाम होता, तिथं काच पण पडल्या होत्या. सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग सुंदरी सुंदरी. चलो, सुंदरी ऑन फायर. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं सावरकर सिस्टर्स मध्ये. आणि आज आम्ही चाललोय दोघी R15 वरती महाबळेश्वरला. तर सध्या आम्ही राईड स्टार्ट केलाय, म्हणजे घरून निघताना तर व्हिडिओ नाही चालू केलेला आहे, पण सध्या आम्ही वाकड मध्ये आहोत. जसं की बघू शकता तुम्ही एरिया, खूप ट्रॅफिक होता मागे, खूप हेक्टिक झाला इथपर्यंतचा आमचा राईडचा म्हणजे टाइम. सो विचार केला की इथून स्टार्ट करावा. सो वी आर ऑन आवर बाईक आणि आपण जाणार आता महाबळेश्वरला. तर पुढे आमचा रूट असणार आहे, कसा काय असेल तो आम्ही पुढे तुम्हाला कमेंट करू. ही माझी बहीण. हॅलो बाय. ठीक आहे, तर पुढे भेटूया नेक्स्ट रूटला आपला काय असेल तो. नाही मी कशी बसू, हातात पकड ना, एवढा टाइमपास करावा लागतो का. सो सध्या आपण जातोय सातारा हायवेनी. आम्ही वाकड क्रॉस केलेलं आहे. आपण हायवे येणार तरी पण फोन पाहिजे रे, पण ठीक आहे. आज पण खूप पाणी करतो. ठीक आहे ठीक आहे, का ऑलरेडी मला गाडीला हे लावायचं, होल्डर लावायचं. होल्डर लावून लावून बाई मागून गाड्या बिड्या येतात इकडून. ठीक आहे, कधीपासून चालू होतं कुठेतरी जायचं. आणि विकेंड मध्ये सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या डेस्टिनेशनला गर्दी असते. हा विचार करून जाऊ दे करत होतो, पण हा विकेंड जरा लॉंग आलाय. सो 3 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, म्हणजे उद्या संडे, आज सॅटर्डे, आजची सुट्टी विकेंडची, उद्या संडे आणि परवा 26 जानेवारीची सुट्टी. सो लॉंग विकेंड आलाय हा, त्यामुळे सो इथे आपल्याला ट्रॅफिक थोडस लागलेलं आहे, पण ठीक आहे, वीकेंड म्हटलं ट्रॅफिक तर येणारच आहे. कुठे कुठे आहे जाम, कुठे कुठे मोकळा आहे पूर्ण रोड. त्यामुळे असं जर म्हटलं की ट्रॅफिकने आपण जर हे केलं की खचून गेलो किंवा ट्रॅफिकच आहे निगेटिव्ह, प्रत्येक गोष्टीची मजा घेतो. जेव्हा आपण पळवायची मजा घेतोय मोकळ्या रोडला, तेव्हा ट्रॅफिक सहन करायची पण आपल्याला शिकायची. सो आम्ही खरं तर सकाळीच निघायचा प्लॅन केला होता, पण मला सॅटर्डे संडे ऑफ असतो, पण माझ्या बहिणीला म्हणजेच अंजुला नसतो. तर तिला सॅटर्डेची पण सुट्टी घ्यावी लागली असती, संडेची पण घ्यावी लागली असती. फक्त मंडेला म्हणजे 26 जानेवारीला सुट्टी आली असती. सो तिने सॅटर्डेला हाफ डे केला. मला सुट्टी होती तर मी घरून निघून तिला पिक केलं तिच्या ऑफिसवरून दुपारी, आणि म्हटलं तसं पण जायचंच आहे फक्त. सो जाऊन तिथे नाईटला स्टे करायचं, थोडंफार काय झालं तर मार्केट वगैरे एक्सप्लोअर करायचं, असं या उद्देशाने आम्ही निघालो होतो दुपारी. तर 6 वाजेपर्यंत पोहोचायचा आमचा एम आहे, आणि संध्याकाळी जाऊन फ्रेश होऊन मार्केट वगैरे एक्सप्लोअर करणार आहे. दुसरं कायच करणार आहे जाऊन. तर नाईटला जे काय मार्केट एक्सप्लोअर करायचं प्लॅन आहे तिथे जाऊन फ्रेश होऊन तेच, फक्त दुसऱ्या दिवशी काय असेल ते फिरायचा प्लॅन होता आमचा. तर 6 वाजेपर्यंत पोहोचायचा प्लॅन तर केलाय, पण या ट्रॅफिकमुळे बघू पुढे कसं काय होतंय. तू पण बोल की काहीतरी, मला काय सुचतच नाहीये बाई. आहे तू छान बोलतीस, तूच बोल. तू छान बोलतीस, तूच बोल.
तू काय वाईट बोलते का मग? मी कॅमेरा वुमेन. हा कॅमेरा वुमेन. अरे व्हिडिओ वगैरे नीट काढ फक्त बाई, बाकी काय नाही. पुढे पण किती जाम आहे. आता वाजले 3:15. 3:15. गुड. कोथरूड मध्ये 3:15 वाजता. आणि 6 वाजेपर्यंत पोहोचूया. काय नाही, किती? 6 पर्यंत पोहोचू आपण. 6 बोलली ना तू? मला 10 ऐकू आलं. 10. आपल्याला महाबळेश्वरला जायचंय. पुढे इकडे कुठे दुसरीकडे नाही जायचं. 6 पर्यंत आरामात पोहोचू असं मला तरी वाटतंय म्हणजे पोहोचू म्हणूनच वाटतं. पण असं ट्रॅफिक सगळीकडे नको. इथून बाहेर पडेपर्यंतचीच गोष्ट आहे. बाहेर पडले की काय मोकळाच रस्ता आहे मग अजून. हा, रोड मोकळा असला ना की मग कव्हर करायला काय नाही, पण ट्रॅफिक मधूनच. टेम्पोवाला झोपलाय काय? ए बाबा उठ, झोपू नको रस्त्यावर. रस्ता आहे हा, तुझं घर नाही. झोपू नको आहे बाबा. लोकांना जायचंय. दुपार झाली ना, 1 ते 4, 5:30. हॅशटॅग पुणेकर. अरे ते ठीक आहे, तो घरी फक्त डायलॉग लागू होतो, रोडवर नाही. पण भरपूर पुणेकर आज झोपलेले नाहीये दुपारचे, सगळे बाहेर पडलेले आहेत सुट्ट्यांमुळे. कारण ऑलरेडी सायकल मॅरेथॉन मुळे सगळं बंद होतं तिकडे. सो आता स्टेज 4 इकडे चालू आहे, या साईडला, दुसऱ्या साईडला. इकडून मोकळं आहे, काय विषय. सातारा, कोल्हापूर, वडगाव, धायरी, कात्रज. आपण को सिद्धा जाणे काय, सिद्धा. नेरप्पो. नेरप्पो म्हणजे माहिती का तुम्हाला? आता आपण सर्व्हिस रोड आहे ना, टाकू शकतो ना? नाही, नको. भरपूर नेरप्पो ट्रॅफिक म्हणजे आहे, बघू शकता तुम्ही. पुढे पण पूर्ण जाम आहे. नेरप्पो म्हणजे तामिळमध्ये बोलतात नेरप्पो. तामिळमध्येच बोलतात ना नेरप्पो? हा, तामिळमध्येच नेरप्पो बोलतात ना. नेरप्पो म्हणजे सरळ जायचं. तामिळमध्ये नेरप्पो बोलतात म्हणजे सरळ जा, इथून सरळ जा. चले मागचं वर पकडलं का? सातारा 108, बेंगळुरू 840, बेळगावी 337. आता काय करायचं आपल्याला? 108 वर एम करा. भाई साहब, अंजू अंजू, हो या. ट्रॅफिक बघ. भाई टू व्हीलरचा हाच बेनिफिट असतो, कुठून पण कशी पण गाडी काढता येते. हो ना. जायला कारनी पण जाऊ शकत होतो, पण मला माहिती होतं वीकेंडला सगळीकडे जाम असणार आहे. आणि दिसतंयच पुढे बघ किती जाम आहे. टू व्हीलर कधी पण फायद्यात राहते. झूम आउट मध्ये काढते ना. हा. भारत माता की जय. वंदे मातरम. आता 26 जानेवारी पण आली ना. हा, येस. हात दुखला राव. हा, एर्टिगावाला जरा, इनोवाला जरा वेळच चालू होतं. त्याला ड्रायव्हिंगची हे द्यायला पाहिजे. बांबू बांबू खतरों के चालू आहे ना. येस. वायसो शाय शाय शाय. पुढे मोकळी झाली ट्रॅफिक. स्वप्नाला अशा प्रकारे आम्ही ट्रॅफिकच्या बाहेर निघतोय हळूहळू. मुक्त झालोय. निघाल्यामध्ये जमा आहे. एकच नंबर. चुकून मिला आम्ही. अरे देवा, इथे ऍक्सिडेंट झालेला आहे. अरे म्हणून काम होतं, तिथं काच पण पडल्या होत्या. तिथे काच पण पडल्या होत्या. इकडे मध्ये पण झालं की नाही माहिती नाही मला, पण तिथे काच पण पडल्या होत्या. काच पडल्या होत्या. इकडे मला सांग. हेल्मेट घालून घेते मी आता. मगाशी गरम झालं होतं त्यामुळे हेल्मेट काढलं होतं. झाले. पण
गॉगल मधनं पण डोळ्यातनं पाणी येतंय खरं तर. सो हेल्मेट घातलेलंच बरं आहे. पण ट्रॅफिक मध्ये गरम झालं होतं त्यामुळे हेल्मेट काढून ठेवलं होतं. तर हेल्मेट घालूयात आपण पकड. गॉगल करते का चालू? हा चालू आहे ना व्हिडिओ. हा चालू. सांग भलं. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही. माझ्या नाकात तेच चाललंय. नाही वाटत. त्याची गाडी बंद पडली. शे बाबा त्यांच्या या असल्या लोकांवर ट्रॅफिक जाम होतं. कंटेंट भेटला गाईज. हा लोक इथे पण काहीतरी झालेलं दिसतंय. काय विषय झालाय त्यांनी ठोकली वाटतं. आज तर भरपूर विषय झालेत वाटतं. हा आज लय ठिकाणी विषय झाले. हा ना सॅटर्डे म्हणजे सॉरी वीकेंड अंगात आलाय काय लोकांचा माझ्या अंगात. हा मे बी सो. इथे पण गाडी बंद पडली. अरे गाईज काय चालू आहे? हे लोक गाड्या लावून फिरायला गेलेत त्या पुलावरून खाली. एवढ्या गाड्या कसं काय थांबवल्यात एका ठिकाणी. मला परत गरम होतंय. आता नको हेल्मेट काढू. हळूहळू बाबा पडशील. अरे पोलीस आहे. पोलिसाची गाडी माग. हा पोलीस होती गाडी. कुठे हे बघा हे कोणतं तरी काय म्हणतात घ्यायला काय कचऱ्याचं काहीतरी संधन करतात ना. खत 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 खत. हा तू पकडून बस नाही तर त्या खतात जाशील. पेट्रोल पंप कडे जरा लक्ष दे बरं का. दिसला का तुला? नाही एक आहे बघ पेट्रोल पंप बहुतेक पण तो रॉंग साईडला आहे. तिकडचं काय तिकडचं सांगूच नको. आपल्याला या साईडचा हवाय. भारी काढतेस रे गाडी. नागपुरा. थांबू थांबू तू बोलत आहे. दम लागला मला. नाही ब्लॉगर बनायचे आपल्याला. तू पण बोल ना बघ आपल्याला. तुझ्याकडे बघून बघून शिकते ग. असं आहे का. हा ठीक आहे शिक. त्या ही व्हिडिओ साठी बोलते. म्हणजे तुला ऐकू येत नव्हतं का. ऐकू येत होतं पण म्हटले पूर्ण असं ऐकू येत होतं. लावला क्लिअर नाही रे समजून घे ना. सो थोडं फ्रेश होतो पाणी वगैरे पितो. ट्रॅफिक मधून वैताग आलाय खूप. अगेन मी जॅकेट काढले. गरम झालं होतं मला. केसांची तर वाट लागली असेल. थांबलो एका ठिकाणी पाणी वगैरे पिलो. बोल काहीतरी नुसतंच बघते त्याच्याकडं. तिला जरा ट्रेनिंग पाहिजे बोलायची. तिला जमत नाही अजून बोलायला. आणि बोलली तर काय पण बोलती. नाही शिकतीये मी जशी तुझ्याकडे बघून बघून शिकते. आता कसं लहानपणापासून माझ्याकडे बघतच सगळं शिकत आली ही. मी जे करत मान्य तेच आहे करत मला आली. हे मान्य आहे. करावंच लागेल. तू करू नको मान्य मग सांगतो. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk like singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving on that West Coast ride. Say barbecue.
पेट्रोल पण टाकून झालं, ब्रेक पण झाला, आता लागूयात रस्त्याला. 1000ची अमाऊंट पे केली होती त्यांना, पण टाकीत ऑलरेडी पेट्रोल होतो, सो 800 रुपयाचंच बसलं. आता ते 200 रुपये कधी रिटर्न येतात बघू. थांब 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 थांब, हलल ना फोन, काही बाने कुठं ठेवलाय बघ ना. काढायचंय का तुला? आधी बॅग कुठे आहे? तुला बसता नाही येणार. नाही नाही ठीक आहे. बाबा जमेल बसायला, बसायला भेटते. मी हे हेल्मेट घालते, तिने ते घातलं. बिकॉज शी इज रायडिंग नाव. आय एम गिव्हिंग ऑल हँडल्स टू हर. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय? कर ना बावळट, काय बघत बसली? व्हिडिओ टाकणार आहे आपण. कशी मूर्ख आहे ग तू? जरा रिस्पॉन्स कर ना, मी जे करते त्याला. व्हिडिओ टाकायचे आपल्याला. बावळट कर आता. सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय ग? सुंदरी सुंदरी. चलो, सुंदरी ऑन फायर. शी इज हॅव्हिंग ऑल ऍक्सेस नाउ. या, लेट्स गो. पुढं फिर बाई, पाडशील मला. कितना मनमोहक व्यू है, इतना सन्नाटा क्यों है, देखो ना ढलता सूरज धीरे 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 ढल रहा है, बाकी सब ठीक बस चल रहा है, बाकी सब ठीक बस चल. सो या एरियामध्ये रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता खराब आहे. मॅपला पण दाखवत होतो या लोकेशनला रस्त्याचं काम चालू आहे आणि तुम्हाला वेळ होईल जायला म्हणून, आणि आहेच ॲक्च्युअल. आणि आम्हाला वेळ तर झालेला आहे. 6 वाजता डेस्टिनेशनला पोहोचायचं होतं आणि आता 6:30 ते 6:45 झालेत आणि आम्ही अशा ठिकाणी आहे जिथून अजून 40 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. Palm trees swaying with the ocean as my guide. Top down riding, let the west coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. एवढं ऑफ रोडिंग आणि विचित्र असा खराब रस्त्यांवरनं गाडी चालवून थंडीमधून आम्ही आता पोहोचलोय. आता म्हणजे मगाशीच पोहोचलोय. फ्रेश पण झालो, खूप थंडी आहे. आणि दोघे आता जेवायला चाललोय. फ्रेश झालोय आम्ही दोघे गारटले चांगलं. खूप. आल्या आल्या तर आधी ब्लँक होतो. 10-15 मिनिटं ब्लँकेटमध्ये बेडवर निवांत. तर सो जास्त काय नाही, नाईट लुकच आहे हा. आणि माझा नाही, माझा दिवस सकाळचाच आहे. तर आमची रायडिंग आवडली असेल तर कमेंट नक्की करा, लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ बघा महाबळेश्वरमध्ये आम्ही काय काय केलंय आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.